गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कसे आहात? किती मस्त थंडी पडली आहे आज तर. जॅकेटशिवाय काही खरं नाही म्हटलं. गारेगार झालेलं आहे. रोजच्या दिवसाची कामाची सुरुवात तर झालीच झाली. म्हटलं आज काय करायचं, तर ब्रेकफास्टला तोच तोच पदार्थ करायला आवडतं, पण काय करायचं, पोहे नावाचा जो प्रकार आहे ना, तो आपल्या घरात एकदा आठवड्यातनं एकदा दोनदा तरी झालाच पाहिजे. आमच्याकडे जरी मला पोहे करायचा कंटाळा आला तरी खायचा कंटाळा येत नाही. पण म्हटलं थोडं वेगळं प्रेझेंटेशन करूया म्हणजे सगळ्यांनाच छान वाटेल. सो क्रोकरी काढली, मस्त वेगळ्या एक पद्धतीने ब्रेकफास्ट झाला. आता आंघोळीच्या आधी म्हटलं की कुंकुमाधी तेल लावूया, हे अवश्य ट्राय करा. ह्यानी चेहरा खूप छान होतो. आणि म्हटलं थोडासा पाठ दुखत होती म्हणून असा शेक घेतला. हा चेहरा बघा किती फ्रेश झाला आहे. नो मेकअप हां. आता संध्याकाळची वेळ झाली आहे, म्हटलं चला आता थोडंसं फ्रेश होऊया. आज आम्हाला डिनरला जायचं होतं. सगळी फॅमिली एकत्र आली आहे बारामतीमध्ये. सो म्हटलं की सगळे मिळून छान डिनरला जाऊया. रोजच्या रोज कधी कधी मेकअप करायला कंटाळा येतो, पण जेव्हा असं स्पेशल ह्याच्यात आपण जातो तेव्हा थोडा तरी मेकअप असायला पाहिजे. प्रेझेंटेशन आणि ग्रूमिंग ट्रेनर असल्यामुळे मला ह्या गोष्टींची खूप जास्ती सवय झाली आहे, कारण आता हा माझ्या प्रोफेशनचा एक भाग झालेला आहे. सो मेकअप वगैरे करणं हे माझ्यासाठी 5 ते 7 मिनटाचं काम आहे. पटकन होऊन जातं आणि चेहरा फ्रेश राहतो. एवढ्याच मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये मी हे सगळं शिकवलं, तेव्हाच माझ्या मनात विचार आला की जर का ह्या कंपनीज ह्या सगळ्या ड्रेसिंग, ग्रूमिंग, पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन ह्याच्यावर एवढा भर देतात, म्हणजे नक्कीच ह्याचा काहीतरी इम्पॅक्ट पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफवर होत असणार आहे. मग आपण का नाही डे टू डे बेसिसमध्ये या सगळ्या गोष्टी आत्मसात करत. सो तेव्हापासून मी ते मनात पक्कं ठरवलं की प्रेझेंटेबल राहायचं, हे छान राहायचं, व्यवस्थित आपली पर्सनॅलिटी लोकांसमोर छान प्रेझेंट करायची. आणि आता तो माझा आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला आहे. सो हा हाय फॅशनमधनं घेतलेली मस्त सिल्कची कुर्ती आहे. आता मी गेलो जरा फिरायला. म्हटलं रोज तेच रुटीन असतं, संध्याकाळी आज मस्त फिरून येऊया. सो बारामतीमध्ये ना खूप छान ठिकाणं आहेत फिरायला. सो आम्ही लेकला गेलो. इतकं प्रसन्न वातावरण होतं, मस्त थंडी होती थोडीशी आणि लोकं छान फिरत होती. फ्रेश एअरमध्ये जेव्हा आपण जातो ना, तेव्हा आपला माइंडसेट पण फ्रेश राहतो, आपल्याला जरा मस्त वाटतं. नाहीतर रोज आपलं संध्याकाळचं रुटीन माझं तर खूप सेट आहे. आणि मग आम्ही गेलो लीलाजमध्ये. इकडचं वन ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट आहे आणि आमच्या मुलांचं तर सगळ्यांचं फेवरेट आहे. सो आम्ही कित्येक वर्षांनी 7-8 जणं एकत्र असं डाईन करायला गेलो आणि खूप वर्षांनी असं वाटलं की सगळे एकत्र आलो आहे. मज्जा आली खूप. संध्याकाळ तर खूप गप्पा गोष्टी आणि मस्त फूड एन्जॉय केलं. लाईफमध्ये असे छोटे छोटे चेंजेस हवेच असतात, जेणेकरून आपण फ्रेश राहतो आणि आपल्याला पुढचा जो येणारा सोमवार आहे त्यासाठी